नमस्कार. द डायलॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आयुष्यासाठी दृष्टिकोन जसा महत्वाचा असतो तशी दृष्टी पण महत्वाची असते आणि ही दृष्टी ज्यामुळे मिळते असं महत्वाचं इंद्रिय म्हणजे डोळा. आज डोळ्यांसंदर्भात आपण सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी आज मी बोलवलेलं आहे सोलापुरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तन्वंगी जोग यांना. डॉक्टर, द डायलॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद आदित्य. सगळ्या व्ह्युअर्सना नमस्कार. मला सुरुवात करायची आहे की डोळ्यांचा मित्र म्हणावला जाणाऱ्या चष्म्यापासून. सध्या एकूण चष्मा वापरणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढलेली दिसते आणि जशी टेक्नॉलॉजी आलेली, आपण कॉम्प्युटरवरती काम करतो, लॅपटॉपवर करतो, IT मध्ये बरेच लोक काम करतात आणि सगळ्यांचा वेळ खाणारा स्मार्टफोन हा याने खूप मोठा स्क्रीन टाइम वाढवले. तर मला असं विचारायचं की एकंदरीतच चष्म्याचं जे प्रमाण वाढतंय त्याच्यामागे ह्याचा एक्सेसिव्ह वापर हेच एकमेव कारण आहे की काय? कारण लहान मुलांमध्येही आता प्रमाण दिसतं, तर ह्याच्याबद्दल थोडंसं आपण बोलूया. मला काय वाटतंय, मी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात आधी देईन की चष्मा लागण्याची मूळ कारण काय आहेत. आता आपल्या सगळ्यांनाच माहितीये की चष्म्याचे नंबर हे 2 प्रकारचे असतात. प्लस नंबर, ज्याला आम्ही हायपरमेट्रोपिया असं म्हणतो, आणि मायनस नंबर अर्थात ज्याला मायोपिया असं म्हणतो. हे जे प्रकारचे चष्म्याचे नंबर असतात हे टिपिकली लहान वयाच्या मुलांमध्ये लागतात. ओके. दुसरा जो एक चष्म्याचा नंबर असतो जो साधारण वयाच्या 40च्या आसपास लागतो, तू ऐकलं असशील बरेचदा 40चा चष्मा लागला. हा जो नंबर असतो हा प्लस नंबर असतो, जो जवळच्या कामांसाठी असतो. तर ही मूळ कारण आहेत. आता हे हायपरमेट्रोपिया आणि मायोपिया हे जे मी 2 चष्म्याच्या नंबर्सचे प्रकार सांगितले ते प्रामुख्याने लहान वयामध्ये लागतात. लहान वयामध्ये पर्टिक्युलरली मी जे सांगितलं की मायनस किंवा प्लस नंबर चष्म्याचा जो लागतो तो बऱ्याच वेळेला अनुवंशिक असतो. हे त्याचं मूळ कारण आहे. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट आता जी झाली आहे, आजकाल पालक बऱ्यापैकी जागरूक झाले. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या मुलाला डोकं दुखतंय किंवा तो डोळे चोळतोय किंवा डोळ्याचे काहीही त्याला प्रॉब्लेम असण्याची शक्यता जर त्यांना जाणवली तर ते त्वरित नेत्ररोग तज्ज्ञांकडे डॉक्टरांना मुलांना घेऊन जातात. त्याच्यामुळे चष्म्याच्या नंबरचं निदान होण्याचं प्रमाण वाढलंय पालकांच्या जागरूकतेमुळे. त्याच्यामुळे निदान लवकर होतं. निदान लवकर झाल्यामुळे परत पालक मुलांना चष्मे वापरायला लावतात. त्याच्यामुळे नंबर वापरण्याची डेफिनेटली नंबर लागण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट स्क्रीन टाइम बद्दल जे तू बोललास, तर बरोबर आहे की स्क्रीन टाइम वाढल्यामुळे सुद्धा चष्मा वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे, पण तो काही चष्म्याचा नंबरचा चष्मा दरवेळेला असतो असं नाही. अच्छा. कुठल्याही स्क्रीन मधून जो हार्मफुल UV किंवा ब्लू लाईट येतो त्या स्क्रीनच्या UV लाईट पासून वाचण्यासाठी किंवा त्याच्यापासून प्रोटेक्शनसाठी काही स्पेसिफिक प्रकारचे फायबर्स असतात, ज्याच्यामध्ये काही स्पेसिफिक प्रकारचे फिल्टर्स असतात. हे सगळे आपल्याला ब्लॉक करण्यासाठी सुद्धा आम्ही डॉक्टर्स चष्मे प्रिस्क्राईब करतो. त्यामुळे सुद्धा हे प्रमाण वाढलंय असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. चष्मा म्हटलं की आणखी एक शब्द त्याच्या जोडीला त्याची चर्चा ऐकायला मिळते, ते म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्स. चष्मा वापरणं हे आउटडेटेड आहे किंवा ओल्ड फॅशन आहे असं म्हणतात. बरेच जण एकमेकांना म्हणजे सल्ला देताना असे मित्र बोलतात की चष्मा कशाला वापरतो, कॉन्टॅक्ट लेन्स वापर. तर चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स वापरणं योग्य आहे आणि त्याचे फायदे काय किंवा तोटे काय? कॉन्टॅक्ट लेन्सेसचं प्रमाण तसं काही फार वाढलंय असं मला वाटत नाही. हो, तू म्हणतोस तसं आजकाल एक कॉस्मेटिक अपील म्हणून कलर्ड लेन्सेस वगैरे थोडंफार प्रमाणात वापरलं जातं, हे खरं आहे. पण किंवा काही प्रोफेशन्स असतात की जिथे चष्मा हा अडथळा ठरू शकतो. मॉडेलिंग किंवा फॅशन इंडस्ट्री असेल किंवा एखादा स्पोर्ट्समन असेल की त्याच्यासाठी चष्मा हा अडथळा ठरू शकतो. मग अशा केसेसमध्ये कॉन्टॅक्ट लेन्सेस डेफिनेटली आम्ही वापरायला सजेस्ट करतो.
पण एक लक्षात घे, जर एक कॉर्निया अँड ऑक्युलर सरफेस स्पेशलिस्ट म्हणून जर तू मला विचारशील तर कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरण्याचा सल्ला मी फारसा देत नाही. त्याचं कारण असं की कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या बऱ्याच मर्यादा आणि त्याचे बरेच साईड इफेक्ट्स असतात. कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरण्यामुळे डोळ्याला कोरडेपणा येतो, डोळ्यावर येणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, डोळ्याला जखमा होणं कॉमन असतं, ॲलर्जिक रिॲक्शन्स त्यांनी येऊ शकतात, आणि सगळ्यात महत्वाचं, कॉन्टॅक्ट लेन्सेसचं जर हायजीन मेंटेन केलं गेलं नाही, म्हणजे त्याचे जे सोल्युशन्स असतात ते जर व्यवस्थित स्वच्छ केलं गेलं नाही किंवा तर इन्फेक्शनची रिस्क प्रचंड असते. म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्सेसचा फायदा एकच असतो की चष्मा तुम्हाला लावायला लागत नाही, पण त्याचे दुष्परिणाम खूप असल्यामुळे चष्म्यासाठी अल्टरनेटिव्ह म्हणून मी कॉन्टॅक्ट लेन्सेस कधीच रेकमेंड करत नाही. एखादी पार्टी आहे, फंक्शन आहे, टेम्पररी एखाद दिवसापुरतं डेली डिस्पोजेबल एक्झॅक्टली की ठीक आहे बाबा, एखाद्या कार्यक्रमापुरतं तुम्ही वापरा, हरकत नाही, पण चष्म्याला अल्टरनेटिव्ह असं म्हणून डेफिनेटली नॉट रेकमेंडेड. नाही, बिलकुल नाही. आता सुरुवातीला आपण चष्म्याबद्दलच बोललो, तर ब्ल्यू लाईट फिल्टर करणारे चष्मे हा एक मार्केटमध्ये ट्रेंड दिसतो आणि बऱ्याच वेळेस ऑनलाईन शॉपिंग मध्ये पण हे बरेच चष्मे दिसतात. आणि मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे साधारणतः आयटी इंडस्ट्रीमध्ये जे लोक काम करतात किंवा कॉम्प्युटरवरती जास्तीत जास्त ज्यांचं काम आहे ते लोक अशा प्रकारचा चष्मा वापरताना दिसतात. तर ते खरोखरीच एथिकल आहे का आणि ते उपयोगाचं आहे का की डेफिनेटली त्रासदायक आहे? नाही, डेफिनेटली काही प्रमाणात का होईना या ब्लू लाईट फिल्टर ग्लासेसचा उपयोग नक्कीच होतो. आम्ही नेत्ररोग तज्ज्ञ सुद्धा आजकाल स्क्रीन टाइम ज्यांचा जास्ती असतो अशा प्रोफेशनल्सला आम्ही रेकमेंड डेफिनेटली करतो. आता बेसिकली लक्षात घे, हा जो ब्लू लाईट किंवा युव्ही स्पेक्ट्रम मधला लाईट असतो त्याचा ना डोळ्याचा जो एपिथिलियम नावाचा वरचा पापुद्रा असतो त्याच्यावरती बऱ्यापैकी ते ब्लू लाईट ते एपिथिलियम डॅमेज करतं. मग त्याच्यामुळे काय होतं, डोळ्याला कोरडेपणा येणं, डोळे सतत लाल होणं, कचकच करणं, चोळावेशे वाटणं किंवा डोळ्यामधून सतत पाणी येणं, थकल्यासारखे वाटणं, हे जे टिपिकल त्रास होतात. इनफॅक्ट आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये एक कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम नावाचा एक नवीन एंटिटी ऍड झालीये या एक्सेसिव्ह स्क्रीन टाइम जे आपण म्हणतो त्याच्यामुळे. तर काही प्रमाणात, पूर्णपणे नाही पण काही प्रमाणात हे ब्लू फिल्टरचे जे चष्मे असतात ते हा ब्लू लाईट ब्लॉक करतात, जेणेकरून त्याच्यामुळे होणारे डोळ्यावरचे हे जे काही दुष्परिणाम मी सांगितले ते थोड्याफार प्रमाणात डेफिनेटली एक कंट्रोल प्रोटेक्टिव्ह मेजर म्हणून वापरायला हरकत नाही, त्याचा तोटा काहीच नाहीये. नॉट एट ऑल. झाला तर फायदाच होतो, बऱ्यापैकी होतो, नुकसान तर तसं त्याचं काही नाही. डॉक्टर, एक प्रश्न असा नेहमी विचारला जातो, म्हणजे शंका असते लोकांच्या मनात, की लेझर थेरपीने चष्मा पूर्णपणे घालवणं शक्य आहे का, आणि जर शक्य असेल तर किती नंबर पर्यंतचा तो घालवता येईल? हो, लेझर थेरपी, ज्याला आमच्या भाषेत एक्झायमर लेझर असं म्हणतो, ह्या थेरपीने चष्मा पूर्णपणे घालवता येतो. जर मायनस नंबरचा विचार केला तर साधारण -6, 7 किंवा अगदी फार तर फार अगदी पुल ऑन केलं तर -8 पर्यंतचा चष्मा आपण घालवू शकतो. आणि प्लस नंबरचा जर विचार केला तर साधारण +3 किंवा 4, साधारण एवढ्या रेंजचा आपण चष्मा लेझर थेरपीने पूर्णपणे घालवू शकतो. ह्याला जोडूनच एक प्रश्न असा की विदाऊट मेडिकल ट्रीटमेंट चष्मा नैसर्गिकरित्या घालवणं शक्य आहे? नाही, नो. डॉक्टर, टेक्नॉलॉजी जशी इंट्रोड्यूस झाली सगळ्याच क्षेत्रांमध्ये तशी ती तुमच्या मेडिकल सायन्समध्ये पण बऱ्यापैकी उपयुक्त ठरताना दिसते आणि त्याचा भरपूर वापर होताना दिसतो. तर लॅसिक ते सिल्क ही जी लेसर थेरपीची टेक्नॉलॉजी आहे ती जशी बदलत गेलेली आहे, तर काळानुसार त्याच्यामध्ये काय बदल नेमका झालेला आहे आणि ह्याचा, या बदलत्या किंवा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा पेशंटला काय फायदा होतोय? बर, आता लॅसिक ही जी एक कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट आहे, दोन्ही अर्थात लेझर ट्रीटमेंट्सच आहेत चष्म्याच्या नंबर घालवण्याच्या. लॅसिक मध्ये आपण जनरली काय करतो, डोळ्याचा आपण एक बेसिक सांगते की डोळ्याचं हे लेझर ट्रीटमेंट जी असते ती डोळ्याच्या सगळ्यात बाहेरचा जो पारदर्शक भाग असतो कॉर्निया, त्या भागावर लेझर थेरपी केली जाते. लॅसिक मध्ये आपण काय करतो की
एक मायक्रोकिरॅटोम नावाचं इन्स्ट्रुमेंट असतं ज्याच्यावर एक चक्क ब्लेड लावला जातो आणि त्या ब्लेडनी आपला जो कॉर्निया नावाचा अवयव आहे त्याचा एक असा स्मॉल कट सेक्शन आपण घेतो, ज्याला फ्लॅप असं म्हणतो. पूर्ण नाही, एक काही भागात, म्हणजे बुबुळाचा भाग, कॉर्नियाचा भाग, राईट. बुबुळ ज्याला बोलीभाषेत म्हणायला हरकत नाही. तो फ्लॅप आपण बाजूला करतो, लेझर त्याच्यावरती टाकतो आणि पुन्हा तो फ्लॅप बंद करून टाकतो. ओके, ही झाली कन्व्हेन्शनल लॅसिक, की ज्याच्यामध्ये ऍक्च्युली सर्जन फ्लॅप घेतो आणि नंतर तो फ्लॅप रिपॉझिट केला जातो ऍक्च्युअल लेझर शूट केल्यानंतर. आता सिल्क किंवा इव्हन स्माईल अशा 2 नवीन पद्धती सुद्धा आलेल्या आहेत. त्याचा फरक थोडासा एवढाच आहे की सिल्क हे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचे, स्माईल हे झाईज नावाच्या कंपनीचे. पण बेसिक त्याच्यामध्ये काय होतं, असाच फ्लॅप बनवला जातो, फक्त हा फ्लॅप सर्जन ब्लेडनी न बनवता एक वेगळ्या पद्धतीचं लेझरच तो फ्लॅप बनवतो. म्हणजे थोडक्यात त्याला नो टच टेक्निक असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आम्ही फीड करतो मशीनमध्ये की मला इतक्या इतक्या जाडीचा, इतक्या इतक्या मायक्रॉन्सचा फ्लॅप पाहिजे. लेझर मशीनच तो फ्लॅप क्रिएट करतो, मग पुन्हा लेझर ट्रीटमेंट केली जाते आणि मग तो फ्लॅप बंद होतो. तर आता मेन फरक कुठे झालाय की इथे ह्युमन एरर जी काही थोडीफार लॅसिक मध्ये असण्याची शक्यता असते किंवा फ्लॅप रिलेटेड जे ब्लेडचे कॉम्प्लिकेशन्स असतात ते स्माईल आणि ह्याच्यामध्ये थोडेफार कमी झालेत. म्हणजे फ्लॅप निसटणं किंवा जाडी त्याची कमी जास्त होणं किंवा त्याच्याशी रिलेटेड जे बाकीचे काही अजून फ्लॅप रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स असतात ते थोडेफार स्माईल किंवा सिल्कमध्ये थोडेसे कमी असतात. दुसरं म्हणजे जेव्हा आपण बुबुळावरती, कॉर्नियावरती फ्लॅप घेतो तेव्हा नाही म्हटलं तरी कुठेतरी डोळ्याचे जे नर्व एंडिंग्स असतात, नसा म्हणतो, त्यांना कुठेतरी डॅमेज होतोच ना, स्वाभाविक आहे. शेवटी आपण कट घेतोय एका अवयवावर, तर त्याच्यामुळे डोळ्याला ड्रायनेस येणं हे बऱ्यापैकी कॉमन असतं. तर लॅसिकच्या मानाने ते स्माईल किंवा ह्याच्यामध्ये हा ड्रायनेसचं प्रमाण थोडंफार कमी असतं आणि नॅचरली हे मेकॅनाइज्ड असल्यामुळे हिलिंग टाइम, रिकव्हरी टाइम हे पेशंटच्या दृष्टीने लॅसिकच्या मानाने थोडंसं फास्टर असतं. म्हणजे जशी टेक्नॉलॉजी बदलते तसा पेशंटचाही फायदा होतोय ह्याच्यामध्ये. डेफिनेटली होतोय. डॉक्टर, डोळ्यांची काळजी घेण्यासाठी लोक स्वतःच्या मनाने काही उपाययोजना करत असतात. वारंवार डोळ्यांवर पाणी मारतात, असं सांगितलं पण जातं की डोळे वारंवार धुवा आणि लुब्रिकेटिंग ड्रॉप्स टाकतात. तर हे करणं योग्य आहे का? ह्याचा काही फायदा होतो का खरोखरीच? आणि सध्या मेलॅटॉनिन टॅब्स घेण्याचं एक प्रमाण दिसतंय काही लोकांमध्ये, त्याचे काय फायदे तोटे आहेत नेमके? आता हे डोळ्यावर पाणी वगैरे मारणं वगैरे हे तर सगळे घरगुती उपाय आहेत, ते सगळ्यांनीच करावे. आपल्याला लहानपणी पण शिकवलंय, बाहेरून खेळून आलात की हात धुवा, कारण घाण हात डोळ्याला लागले की इन्फेक्शन्स होतात, ऍलर्जीज होतात. या सगळ्या गोष्टी करायला काहीच हरकत नाहीये. पण ड्रॉप्सचा जर विचार कराल तर माझं असं स्पेसिफिक सगळ्यांना सजेशन असतं की कुठलेही ड्रॉप्स तुम्ही जर डोळ्यात टाकणार असाल तर ते ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट किंवा नेत्ररोग तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घालू नका. म्हणजे मार्केटमध्ये ओव्हर द काउंटर सेलसाठी खूप ड्रॉप्स अवेलेबल आहेत. तो प्रत्येक ड्रॉप काही सेफ आणि चांगला असेल असं नाही. वापरायला हरकत नाही, बट ओनली तुमच्या नेत्ररोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ड्रॉप्स वापरावे. दुसरं, मेलॅटोनिन टॅबलेट्स बद्दल तू बोललास. हो, मेलॅटोनिन टॅबलेट्स आजकाल बऱ्यापैकी वापरल्या जातात असं मी म्हणणार नाही. इट इज अन एक्सपेरिमेंटल ड्रग ज्याच्यावरती रिसर्च अभ्यास अजूनही चालू आहे. अजूनही ते मार्केटमध्ये वापरासाठी त्याला अप्रुव्हल मिळालेलं नाहीये. असं म्हणतात की डोळ्याचा जो रेटिना नावाचा भाग असतो त्याच्यामध्ये एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन हा जो एक आजार असतो त्याच्या ते थांबवण्यामध्ये मेलॅटोनिनचा उपयोग असण्याची शक्यता आहे. हे मी म्हटलं तसं इट इज स्टील इन रिसर्च. पण अजून एक त्याचा महत्वाचा तोटा आहे की ह्या मेलॅटोनिनच्या टॅबलेट्समुळे डोळ्याला प्रचंड कोरडेपणा किंवा ड्राय आय हा त्याचा मेजर साइड इफेक्ट आहे. त्याच्यामुळे कुठल्याही
एक्सपेरिमेंटल किंवा रिसर्च मध्ये असलेल्या गोष्टीचे जोवर लॉंग टर्म साईड इफेक्ट्स, फायदे आणि तोटे आपल्याला कळत नाहीत तोवर ते वापरावे अशा मताची मी नाहीये. डोळ्यांचा रुटीन चेकअप करणं गरजेचं आहे का, आणि जर करायचं असेल तर त्याची पिरियॉडिसिटी म्हणजे कालावधी किती असावा असं एक डॉक्टर म्हणून तुम्ही सांगाल? डोळ्यांचा रुटीन चेकअप कधी करावा, पिरियॉडिसिटी हे कशावर डिपेंडंट असेल? वयोमानावरती डिपेंडंट असेल. एखादा लहान मुलगा सपोज आपण म्हणू, जर त्याच्यामध्ये काहीतरी अनुवंशिक म्हणजे हिस्ट्री असेल की म्हणजे आई वडिलांना किंवा मोठ्या भावंडांना चष्मा आहे, तर आम्ही रेकमेंड करतो येस, छोट्या भावंडांना सुद्धा तपासणीसाठी आणा. अनुवंशिक येण्याची जर शक्यता असेल किंवा अनुवंशिक कुठलेही आजार, काही डिस्ट्रोफीज असतात कॉर्नियाच्या म्हणा, डोळ्याच्या रेटिना नावाच्या भागाचा, अशी जर फॅमिली हिस्ट्री असेल तर लहान वयामध्ये सुद्धा एक बेसलाईन चेकअप नेक्स्ट जनरेशन असू शकतं डेफिनेटली. अशा केसेसमध्ये आम्ही म्हणतो की येस, डेफिनेटली एक बेसलाईन चेकअप करा. जर ऑलरेडी चष्मा असेलच तर दर 6 महिन्याला चष्म्याचा नंबर रुटीन चेकअप करावा असं जनरली आम्ही सांगतो. त्याचं कारण असं की जसं आपलं वय वाढतं, आपली उंची वाढते, तसा हा चष्म्याचा नंबर जनरली वाढत जाण्याचा किंवा त्याच्यामध्ये फरक पडण्याची शक्यता बऱ्यापैकी असते. साधारण 20 वर्षाच्या वयापर्यंत चष्म्याच्या नंबरमध्ये वारंवार बदल होत असतात. त्याच्यामुळे साधारण 20 वर्षाचं होईपर्यंत पिरियॉडिकली दर 6 महिन्याला रुटीन चेकअप करणं जरुरी आहे. तेच एखाद्या लहान मुलाला जर ॲलर्जीचा प्रॉब्लेम असेल तर थोडंसं 3-3 महिन्याला करावं. मध्यम वयीन जर विचार केला, साधारण 40च्या आसपास, मी म्हटलं की 40ला 40चा चष्मा लागतो, तर अगेन वर्षातून एकदा तो नंबर वयोमानानुसार वाढतो. त्याच्यामुळे वर्षातून एकदा चेकअप करणं बऱ्यापैकी रुटीनली आम्ही सांगतो. साधारण 50 नंतर डोळ्याचे मोतीबिंदू, काचबिंदू अशा प्रकारच्या आजारांना सुरुवात होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पुन्हा एकदा बेसलाईन चेकअप 1 वर्षातून एकदा करावा असं साधारणतः आम्ही ऍडवाइस करतो. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांना डायबिटीस, हायपरटेन्शन किंवा रक्त पातळ करायची गोळी वगैरे असे जर काही आजार असतील आणि असे काही ट्रीटमेंट चालू असेल किंवा एखाद्या आजारासाठी जर स्टिरॉइड नावाची औषधं जर पेशंट वापरत असेल, उदाहरणार्थ काही किडनीचे आजार असतात किंवा काही स्किनचे इन्फेक्शन्स असतात की ज्याच्यासाठी स्टिरॉइड्स, किंवा अस्थमा की ज्याच्यासाठी लॉंग टर्म जास्ती दिवस स्टिरॉइड्स वापरायला लागतात, ह्याचे डोळ्यावरती काचबिंदू किंवा मोतीबिंदू ह्या रूपाने परिणाम होत असतात. तर अशा केसेसमध्ये मात्र अगदी रेग्युलरली दर 6 महिन्याला डोळ्याचं रुटीन चेकअप. डायबिटीसच्या केसमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी हे तू ऐकलं असशील, डोळ्याचा जो मागचा पडदा असतो त्याच्यावरती डायबिटीस किंवा ब्लड प्रेशरमुळे रक्ताचे डाग पडणं, चरबीचे डाग पडणं, सूज येणं हे खूप कॉमन असतं. तर ह्या रेटिनोपॅथीचं स्क्रीनिंग हे दर 6 महिन्याला करावं असं आम्ही रेकमेंड करतो. भारतीय समाज बऱ्यापैकी हेल्थ कॉन्शियस होताना दिसतोय. पूर्वीही होता, पण आता आणखी तब्येतीचं महत्व बऱ्याच जणांना पोस्ट कोविडचा जो काळ आता आपण आहोत त्याच्यामध्ये लोकांना त्याचा अवेअरनेस येतोय असं म्हणूया. तर आपल्या सगळ्या अवयवांसाठी ते सुदृढ राखण्यासाठी व्यायाम आहेत. डोळ्यांसाठी, डोळे निरोगी राखले जातील ह्याच्यासाठी काही व्यायाम आहेत का? बेसिकली लक्षात घे, डोळ्यांचे असे फारसे जसे इतर अवयवांसाठी खूप व्यायाम आहेत, तितक्या प्रमाणात डोळ्याचे व्यायाम नाही आहेत. पण थोडेफार डेफिनेटली असू शकतात. मेनली डोळ्याचे जे मसल्स किंवा स्नायू असतात त्यांच्याशी रिलेटेड जर काही डोळ्याचे आजार असतील, म्हणजे लहान मुलांमध्ये कधी कधी थोडेसे डोळे तिरळे बघतात, मग अशा केसेसमध्ये तो तिरळेपणा दूर करण्यासाठी काही प्रमाणात काही मसल्सचे किंवा स्नायूंचे आजार असतात. किंवा एक्सेसिव्ह स्क्रीन टाइम, जे सध्याची मोठा प्रॉब्लेम सगळ्याच प्रोफेशन्स मध्ये झालेला आहे, त्याच्यामध्ये डोळ्याच्या आतले सिलियरी मसल्स नावाचे जे मसल्स असतात त्यांना थकवा येणं किंवा ते फटीग किंवा स्पाझम मध्ये जाणं कॉमन असतं. ह्यांच्यासाठी डोळ्याचे काही मसल रिलॅक्सिंग एक्सरसाइजेस असतात, हे थोडेफार असतात, पण त्यांचं प्रमाण तसं बऱ्यापैकी लिमिटेड आहे. इतर अवयवांच्या मानाने याचं प्रमाण तसं लिमिटेड आहे.
डोळ्यांसंदर्भातला एक महत्वाचा आणि औत्सुक्याचा विषय म्हणजे मोतीबिंदू, ज्याची बऱ्याच वेळेस चर्चा होत असते. मोतीबिंदू नेमका कसा होतो, कधी होतो आणि तो होतोय हे ओळखायचं कसं? माणूस काही असं जज करू शकतो की आपल्याला आता ही सगळी मोतीबिंदूची लक्षणं आहेत? बर, तर सगळ्यात पहिले आपण काय जाणून घेऊया की मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय. तर लक्षात घे, आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये एक नॅचरल लेन्स किंवा भिंग असतं, जे नॉर्मल सिच्युएशन मध्ये पारदर्शक असतं डोळ्याच्या आतल्या बाजूला. ते पारदर्शक असल्यामुळे डोळ्याच्या आतमध्ये लाईट जातो, डोळ्याच्या पडद्यावर आणि नसावर तो पडतो आणि म्हणून आपल्याला दिसतं. तर काही कारणामुळे जर ही डोळ्याची पारदर्शक लेन्स जर अपारदर्शक व्हायला लागली किंवा थोडक्यात दुधट व्हायला लागली किंवा त्याच्यामध्ये पारदर्शकता त्याची कमी झाली, तर आपण म्हणतो की मोतीबिंदू झाला. म्हणजे थोडक्यात काय की मोतीबिंदू हा बाहेरून कुठून आलेला आजार नाहीये, आपल्याच डोळ्याची खराब झालेली लेन्स म्हणजे थोडक्यात मोतीबिंदू. ओके, आता साधारणतः बरेचदा असा एक समज असतो की मोतीबिंदू हा फक्त प्रौढांचा आजार आहे. नाही, तसं नाहीये. कित्येकदा मोतीबिंदू हा अगदी जन्मजात शिशूमध्ये सुद्धा असू शकतो. कधी? हा, जनरली असं वाटतं ना की मोतीबिंदू म्हणजे काय, साठी नंतर. सर्वसाधारण समज असा आहे की हा सिनियर सिटीजन. एक्झॅक्टली. तर म्हणून मी स्पेसिफिकली मला इथे सांगायचंय की मोतीबिंदू हा ठीक आहे, बऱ्याच कॉमनली जो होतो तो वयोमानानुसार प्रौढांमध्ये असतो, पण काही मोतीबिंदूच्या केसेस अशा असतात की ज्या अगदी जन्मजात शिशूमध्ये सुद्धा असू शकतात, ज्याला कंजनायटल कॅट्रॅक्ट म्हटलं जातं. मग ते कधी? की जर गरोदरपणामध्ये आईला काही विशिष्ट आजार असतील, ज्याला टॉर्च इन्फेक्शन म्हणतो आम्ही, टॉक्झोप्लाझ्मा, रुबेला असे काही आजार जर आईला झाले, तर जन्मजात बालकामध्ये मोतीबिंदू असू शकतो. किंवा काही एरर्स ऑफ मेटाबॉलिझम, ज्याला गॅलॅक्टोसिमिया वगैरे असे जे काही आजार असतात, अशा केसेसमध्ये सुद्धा डोळ्यामध्ये लहान वयामध्ये मोतीबिंदू अगदी लहान शिशूमध्ये सुद्धा असू शकतो. किंवा मी मगाशी बोलले, जर काही आजारांसाठी लॉंग टर्म स्टिरॉइड्स नावाचं औषध जर वापरायला लागू शकली, तर लहान वयामध्ये सुद्धा या स्टिरॉइड्समुळे मोतीबिंदू होण्याची शक्यता असते. इतकंच नव्हे तर ज्यांना डायबिटीस असतो, तो डायबिटीस जर व्यवस्थित कंट्रोलमध्ये नसला, तर बऱ्याच लहान वयामध्ये सुद्धा डायबिटीस होऊ शकतो. आणि हा, सगळ्यात कॉमन जे आपल्याला माहितीये वयोमानानुसार, वय जसं जसं वाढतं, नॅचरल प्रोसेस, तर वय वाढलं की आपले केस पांढरे होतात. सिमिलरली ही एक नैसर्गिक जी चेंज असते, त्याच्यामध्ये वयोमानानुसार आपल्या डोळ्यातली पारदर्शक लेन्स जर अपारदर्शक आणि दुधट होत गेली, तर त्याला आपण एज रिलेटेड किंवा सेनाइल कॅट्रॅक्ट म्हणतो. हे टाळणं शक्य नाहीये. आता बेसिकली नाही, टाळणं पूर्णपणे शक्य नाहीये, पण डिले आपण करू शकतो. अच्छा. म्हणजे कसं की आता समजा एखाद्याला डायबिटीस आहे, तर डायबिटीस जर व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवता आला, तर ते होण्याचं म्हणजे मोतीबिंदू कदाचित थोडासा उशीर करता येतो. थांबवता नाहीयेत, टाळता नाहीयेत, पण त्याचं होण्याचा वेग कमी करता येतो. किंवा स्टिरॉइड नावाची जी औषधं जी काही आजारांसाठी वापरल्या जातात, फॉर एक्झाम्पल काही प्रकारचे संधिवात, तर आजकाल काय आहे की स्टिरॉइडच्या ऐवजी स्टिरॉइड स्पेरिंग काही वेगळे ड्रग्ज असतात की जे आपण जर वापरले, तर स्टिरॉइडमुळे होणारा मोतीबिंदू आपण पुढे ढकलू शकतो. एज रिलेटेड तसा ढकलता येत नाही, तो शेवटी प्रत्येकाची जेनेटिक्स असते, ज्याच्यामध्ये तो त्या वयोमानाप्रमाणे होतो. आता मोतीबिंदू झालाय हे लक्षात कसं येईल, तर थोडक्यात लक्षणं आपण म्हणू. तर पहिलं काम म्हणजे पहिलं सगळ्यात होतं जनरली की तुम्हाला धुसर दिसायला लागतं, म्हणजे विजन तुमची ब्लर होते. प्राथमिक लक्षण हे मानलं. प्राथमिक लक्षण. किंवा बरेचदा काय होतं, तुम्हाला प्रखर उन्हाकडे बघितलं की डोळ्यावर अचानक अंधारी येते, किंवा ट्यूबलाईटच्या भोवती छोटी छोटी वर्तुळं दिसल्यासारखी होतात, फुटल्यासारखी. किंवा पर्टिक्युलरली नाईट ड्रायव्हिंग जर कोणी करत असेल, समोरून जर एखाद्या वाहनाचा फोकस पडला तर एकदम काही सेकंदासाठी अंधारी येते. हे टिपिकल लक्षण आहेत की तुम्हाला
प्रॉबेबली ही सुरुवात आहे. येस, ही सुरुवात डेफिनेटली असू शकते. डोळ्यांना जनरली इन्फेक्शन्स किंवा ॲलर्जी कोणते होतात? आणि आता अलीकडे एक असं ऐकायला मिळतं की डोळ्यावरती मांस चढतं असंही बोललं जातं. तर ह्याचे दुष्परिणाम काय आहेत नेमका आणि तो प्रकार काय आहे? डोळ्यावर मांस चढणं हा काय प्रकार आहे? इन्फेक्शन आणि हे दोन्ही सांगा. बर, ॲलर्जीज हा मला असं वाटतं खूप महत्वाचा विषय आहे जो तू काढलायस. पर्टिक्युलरली का? कारण डोळ्याला होणाऱ्या ज्या ॲलर्जीज असतात त्या प्रामुख्याने लहान वयोगटात होतात, म्हणजे यंग एज. साधारण 4 ते 5 वर्षाच्या मुलापासून ते एक 20 वर्षाच्या मुलापर्यंत, 20 वर्षाच्या मुलामुली होईपर्यंत ॲलर्जीचं प्रमाण बऱ्यापैकी फ्रिक्वेंट असतं. आता ॲलर्जी खरं सांगायचं तर आपल्या देशामध्ये ती कशाचीही असू शकते. नेमकं कशाची ॲलर्जी आहे हे शोधणं खूप डिफिकल्ट आहे. धुळीची असेल, धुराची असेल, मातीची असेल. बऱ्याच वेळेला जर आपल्याकडे एखादं पाळीव प्राणी असेल, कुत्र किंवा मांजर, त्याच्या केसांची ॲलर्जी बऱ्याच वेळेला होते. डेफिनेटली इट्स अ नोन कॉज. किंवा एखाद्या टिपिकल हेअर डायची कधी कधी ॲलर्जी येऊ शकते. किंवा डोळ्यामध्ये जर काही लायनर, एखादं कॉस्मेटिक, काजळ असं जर काही वापरलं तर त्याची ॲलर्जी असू शकते. तर ही कुठल्याही प्रकारची ॲलर्जी डोळ्यामध्ये असू शकते. आणि मी म्हटलं तसं ती महत्वाची का आहे? कारण तो खूप लहान वयोगटामध्ये होतो. ओके, त्याच्यामुळे पालकांनी त्याच्याबद्दल जागरूक राहणं खूप जरुरी आहे. ॲलर्जी होते म्हणजे पेशंट काय जनरली मुलं डोळे खूप चोळतात, वारंवार डोळ्यातून पाणी येतं, डोळे खूप लाल होतात, कचकच करतात, इरिटेशन, सारखे असे रब करत मुलं बरेचदा तुला दिसत असतील. त्यांना टिपिकल ऑक्युलर ॲलर्जी असते. मग आता ह्याची ट्रीटमेंट का महत्वाची आहे? कारण तो असा आजार नाहीये की बाबा हा डॉक्टरांकडे गेलं, ॲलर्जी झालीये, 4 दिवस औषधं घेतली आणि तो आजार बरा झाला. नो, इट डझंट हॅपन. ॲलर्जी ही गोष्ट अशी आहे की ज्याला खूप लॉंग टर्म ट्रीटमेंट द्यावी लागते. आणि ती ट्रीटमेंट, त्याला जी औषधं वापरायला लागतात स्टिरॉइड नावाची, ती औषधं वापरण्यासाठी तुम्हाला अत्यंत कौशल्य किंवा खूप ट्रेन्ड असावं लागतं. प्रत्येक वेळेला डोळ्याची कंडिशन बघून स्टिरॉइड किंवा त्या औषधांचे डोस कमी जास्त करावे लागतात, प्रकार बदलावे लागतात, ज्याला आमच्या भाषेत आम्ही टायट्रेशन असं म्हणतो. अच्छा. आणि ॲलर्जीजच्या बाबतीत अजून एक खूप महत्वाची गोष्ट इथे मला नमूद करायची आहे की ॲलर्जीज आर मेनली प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर इन दीज केसेस. म्हणजे जर एखाद्या गोष्टीची आपल्या मुलाला ॲलर्जी आहे हे पालकांनी जर शोधून काढलं आणि त्याच्यापासून अवॉइड केलं तर आपल्याला हे जे स्टिरॉइड्स, जे रिॲक्शनसाठी वापरणारे स्टिरॉइड्स आहेत, ज्याचे खूप हार्मफुल इफेक्ट्स आहेत, आपण आधीच बोललोय, ते आम्हाला कमीत कमी प्रमाणात वापरायला लागतात. काही अँटी ॲलर्जिक ड्रॉप सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जे लॉंग टर्म आपल्याला वापरायला लागतात. या ॲलर्जीजचं पण कसं असतं, बरेचदा सीझनल असतात. म्हणजे टिपिकल जेव्हा सीझन मध्ये अचानक चेंज होतो, म्हणजे खूप उन्हाळा आहे आणि अचानक एकदम पाऊस चालू झाला, हा जो क्लायमेट मधला वातावरणातला बदल असतो, टिपिकल ह्याच्यामध्ये ॲलर्जीची रिॲक्शन वाढू शकते. अधूनमधून डोळ्यांची साथ येते? नाही, डोळ्याची साथ येणं हे इन्फेक्शन झालं. ॲलर्जी आणि इन्फेक्शन ह्या दोन वेगळ्या गोष्टी. ओके. तर ॲलर्जी टिपिकली मी सांगते, इन्फेक्शनचं काही आपल्याला सांगता येत नाही. कुठेही घाणीचा संपर्क आला, इन्फेक्शन हे ट्रीटेबल असतं. ते 8 दिवस तुम्ही औषधं व्यवस्थित दिली की ते कमी होतं. ॲलर्जीचं तसं नाहीये. ॲलर्जीला आपल्याला लॉंग टर्म ट्रीटमेंट द्यावी लागते आणि म्हणून त्या ट्रीट करणं इन्फेक्शन्स पेक्षाही जास्त डिफिकल्ट आणि चॅलेंजिंग असतं. डोळ्यावरच्या मासाबद्दल आता तुम्हाला विचारलंस, बरेचदा बघितलं असेल तर बरेचदा काय होतं, जे खूप ड्राय किंवा ड्राय वेदर मध्ये जे काम करतात, उदाहरणार्थ आपले शेतकरी म्हणा किंवा जे मेटल फर्नेसेस की जिथे खूप प्रचंड प्रमाणात उष्णता असते, किंवा काही केमिकल फॅक्टरीज की ज्याचे फ्युम्स पर्टिक्युलरली खूपदा डोळ्यावरती लागतात, अशामुळे डोळ्यावरती मास वाढण्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे, ज्याला आमच्या भाषेत आम्ही टेरिजियम असं म्हणतो.
मग त्याच्यामुळे काय होतं, डोळ्याचा जो वरचा लेअर असतो त्याच्यावरती वरच्यावर सूज येणे, डोळा लाल होणे, किंवा काही प्रमाणामध्ये डोळ्यावरची जी टिअर फिल्म किंवा अश्रूची परत असते ती डिस्टर्ब होऊन डोळ्यामध्ये कोरडेपणा येणं हे बऱ्यापैकी कॉमन असतं. आणि हे मास जर बुबुळावरती किंवा कॉर्नियावरती वाढलं तर दृष्टी सुद्धा कमी येऊ शकते. त्याच्यामुळे लवकरात लवकर त्याचं निदान करून जर ते बुबुळावरती वाढायला लागलं तर ते ऑपरेशन करून काढून घेणं, नेत्र ऑफकोर्स विथ एक्सपर्ट गायडन्स, हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि मासाबद्दल अजून एक खूप महत्वाची गोष्ट मला इथे आवर्जून सांगायची आहे. डोळ्यावर वाढणारं मास क्वचित प्रमाणात, बरेचदा मी आजकाल बघते की तो अर्ली स्टेज डोळ्याचा कॅन्सर सुद्धा असू शकतो. त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुमच्या डोळ्यावर मास आहे असं तुम्हाला आढळलं तर लवकरात लवकर एक्सपर्ट गायडन्स घ्या. जर वेळच्या वेळी हे मास काढलं गेलं, अगदी कॅन्सरचं मास सुद्धा जर काढलं गेलं तर ते पूर्णपणे तिथे आपण त्याचा शरीरात इतर ठिकाणी पसरण्याचा हे आपण म्हणजे थांबवू शकतो, धोका आपण तो निगेट करू शकतो. त्याच्यामुळे मास वाढलं तर त्याला दुर्लक्ष त्याच्याकडे करू नका. आवर्जून नेत्ररोग तज्ञांना दाखवून घ्या आणि गरज पडल्यास शस्त्रक्रिया करून ते काढून घ्या.